आपण बऱ्याचदा ऐकतो की एका नाण्याला दोन बाजू असतात. का तर एकाच गोष्टीवर दोन पद्धतीने विचार केला जाऊ शकतो. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर एका घरात दोन मुलं असतात आणि व्यसनी वडील असतात. वडील रोज दारू पिऊन यायचं, बायकोला मारायचं, लेकरांना मारायचं, दिनक्रम चालूच. मुलं मोठी झाली. काही वर्षानंतर एक मुलगा हुबेहूब वडिलासारखा व्यसनी झाला. त्याला विचारलं, तू असं कसं काय झाला? तो मुलगा म्हणतो, वडिलामुळं. का तर मला लहानपणापासूनच असे संस्कार आहेत. वडील आमच्या घरात रोज हेच करत होते म्हणून मी हेच केलं. त्यात काय नवल आहे? आता दुसऱ्या मुलाला बघितलं तर त्याची एक मोठी फॅक्टरी होती. भरपूर पैसा कमवत होता. खूप प्रतिष्ठित व्यक्ती झालेला होता. सेवा करत होता. सगळं काही छान होतं. आता त्याला विचारलं, तू असा कसा झालास? त्यावेळेस तोही म्हणतो, मीही वडिलांमुळे झालो. अहो, मी लहानपणापासून बघितलंय की माझ्या वडिलांनी आम्हाला किती त्रास दिलाय नशा करून. तेव्हाच मी ठरवलं होतं की मी असं काही करणार नाही की माझ्या घरातल्यांना त्रास होईल. सांगायचा भाव एवढाच आहे की एकाच गोष्टीवर माणूस दोन पद्धतीने विचार करू शकतो. ही एक कला आहे.